भारतीय छात्र संसदचं यंदाचं हे तिसरं वर्ष आहे। गेल्या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये तेवढाच आणि चांगला प्रतिसाद भारतीय छात्र संसदला मिळतोय। या भारतीय छात्र संसदमध्ये जवळजवळ 10,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। यात नुसतंच महाराष्ट्रातले नाही तर देशातले विदेशातले विद्यार्थी इकडे उपस्थित आहेत। मी यांना विचारणार आहे नक्की त्यांच्या स्वप्नातला भारत, त्यांच्या स्वप्नातला इंडिया ते कसं बघतात आणि ती एक गोष्ट जी त्यांना या इंडियातली चेंज झालेली पाहिजे। चला तर मग आपण इकडच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधूया, त्यांचं मत जाणून घेऊया। चला। भारत जो आहे स्वप्नातला त्यामध्ये दारिद्र्य नसली पाहिजे, गरिबी नसली पाहिजे आणि विशेष म्हणजे भ्रष्टाचार नसला पाहिजे। यामध्ये पूर्ण यंग लोक भारत चालवले गेले पाहिजे, हे माझं स्वप्नातलं भारत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खुश असलेले शेतकरी, ते खूप महत्त्वाचं आहे। मला वाटतं समतोल विकास असेल तर आपल्या देशाचा चांगला विकास होईल असं मला वाटतं। स्वप्नातला भारत म्हणजे समतोल भारत असावा असं वाटतं। मला असं वाटेल की करप्शन मुक्त भारत आणि गरीब मुक्त भारत जर बघायला मिळेल तर खूपच चांगलं होईल आणि आजचे युवक जर स्वतःवर नियंत्रण ठेवतील आणि बलात्कारासारखे प्रकरण बंद होतील तर ते अजूनच चांगलं होईल। सिर्फ एक ही शब्द कहूँगा वो है सोच। आप सोच बदल दीजिए, आपका भारत बदलेगा। पहिले गरिबी दूर करायला हवी, त्यानंतर सगळे प्रश्न आपले आपोआप सुटतील असं मला वाटतं। मला असं वाटतं की चांगली न्याय व्यवस्था आणि चांगलं वकिलांचं, त्याचप्रमाणे लीगल अवेअरनेस जो पाहिजे, ह्या 2-3 गोष्टींवर चांगलं कॉन्सन्ट्रेशन करेल तर मला वाटतं नक्की आपल्या देशातील ग्रामीण भाग चांगला सुधारेल। यामध्ये फक्त असं वाटतं की आपलं जे सध्याचं सरकार आहे ते बदललं गेलं पाहिजे। आज या युगात जे बलात्कार होत आहेत ते जर बदलतील तर मला खूप चांगलं वाटेल आणि जर मुलींना आणि स्त्रियांना मान भेटेल ते मला खूप आवडेल। यदि हम संस्कार संस्कृति को लेकर चलेंगे तो हमारा भारत फिर से एक विश्व में शक्तिशाली के साथ साथ गांधीवादी स्वामी विवेकानंद की विचारधारा स्रोत और फिर से उसके एक शक्तिशाली देश राष्ट्र के साथ साथ विश्व गुरु कहलाएगा। ग्रामीण भागाला कुठेतरी थोडंसं डिस्क्रिमिनेट केलं जाते तर त्यांना चांगला एक प्लॅटफॉर्म तयार करून देणं आपलं काम आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम कदाचित ही जी दरी आहे ती सांगतील आणि त्यामध्ये जो गॅप आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील। ग्रामीण भागामध्ये सर्व दळणवळणाचे साधनं हे व्यवस्थित पोहोचवले आणि त्या भागात जरी व्यवस्थित मार्केट हे जर डेव्हलप झालं, दळणवळण साधनं हे जर पोहोचले तर मार्केट हे होईल। असं नाही की होत नाही, रस्ते सगळीकडेच पोहोचतात। जर महाराष्ट्रातल्या बसेस जर कोपऱ्यात पोहोचू शकतात तर मग काय धान्य म्हणा किंवा साधा साबण तरी का नाही, तो का नाही पोहोचत आहे तिथपर्यंत। जसं की शहरीकरण वाढलेलं आहे आणि खेडेवस पडत आहेत, त्याची उलट कन्सेप्ट झाली पाहिजे। शहरामधून गावाकडे जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे, गावांमध्ये विकास झाला पाहिजे, त्यासाठीच प्रयत्न केले जातील असं वाटतं। दुर्लक्ष होतं पण एवढं पण नाही होत आणि हल्ली तर ग्रामीण भागामध्ये देखील खूप काही योजना वगैरे राबवल्या जातात, त्यामुळे आता हळूहळू वास्तविक पाहता ग्रामीण भागांचाही विकास होत आहे असं काही जवळपास दिसतंय।